दीपक नो स्ट्राईक एंडवर आपण बघतोय पुन्हा एकदा मात्र सुरेख हलक्या हाताने मात्र कट केलेला चेंडू आपण बघतोय. धावसंख्या आपण बघितली तर मात्र 1 पुढे सरसावते. गुड फेकी आपल्याला बघायला मिळाली प्रणय पाटील कडून. ऑफिशियल एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतोय. जेव्हा जेव्हा लेदरच्या मॅचेस आपण बघतोय प्रणय पाटीलच्या युट्यूबवर तर एक एज अ विकेट किपर म्हणून पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय. मुंबई प्रीमियर लीग हाताळली आहे, अनुभव खूप आहे, मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय, सातत्याने युवा उमरोळी संघाकडून आपल्याला खेळताना बघायला मिळाला तर अप्रतिम. मागच्या पर्वामध्ये 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा पराक्रम आपण बघितला. त्याच्या नावावर पुन्हा एकदा गोलंदाज सचिन डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना या वेळेला मात्र दीपक मडवी नावाचा हा ब्रँडेड फटका. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. यो येतोय बीपीएल चौकार. या ऐकूया आपण एक धन्यवाद. तर चेंडू आलेला आहे. धावसंख्या आपण बघतोय तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळाला तो दीपक मडवी याच्या बॅटमधून. डाव्या हाताचा हा फलंदाज आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलं गेलं 1 बाउन्स चौकारासाठी. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अप्रतिम फटका बघायला मिळाला. थोडासा शॉर्ट लेनचा चेंडू होता. चेंडूला नीटचं बघितलं या वेळेला मात्र स्वीप केला चेंडूला फेकून दिलं जात आहे 6 धावांसाठी. एपीएल षटकार येतोय. जबरदस्त टायमिंग आपल्याला बघायला मिळतोय आणि या षटकारासाठी मात्र एक कडक सॉंग होऊन जाऊ दे. सारे बॉलर झाले हैरान. शुभम खाली है दिल भर जानी. दीपक मडवीची बॅटिंग तुफानी. या वेळेला मात्र इनफिल्डच्या वरून खेळलेला चेंडू आपण बघतोय. चेंडू सीमारेषा गाठेल का आणि जबरदस्त मात्र टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. चेंडू जातोय दंदन दंदन करत 4 धावांसाठी आणि या चौकारानंतर आमचे गुणलेखक आकाश पाटील आम्हाला दर्शवतात की 16 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. सचिन काका यांनी पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर 3 चेंडूचा जर विचार केला तर तब्बल 14 धावा आलेल्या आहेत. एक छोटीशी धून घेऊया आणि लगेच येऊया मैदानात. चला थोडी गाई करा प्लीज. टीम मीटिंग करू नका जास्त. दीपक आहे आणि एका बाजूने आपण बघितलं तर शुभम. घरच्या गटामध्ये मात्र ही स्पर्धा आहे. शुभम पाटीलवर नजरा असतील. घरचे प्रेक्षक आहेत आणि या प्रेक्षकांसमोर कशा पद्धतीने मात्र खेळ करेल कारण सरपाड्याचं मैदान होतं. सुरेख फलंदाजी केली होती शुभमने. आगरी चषकामध्ये कमालीची फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला मात्र प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवून दिलं होतं. तोच हॅली मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तर एका बाजूने नो स्ट्राईक एंडला दीपक मडवी मॅन फ्रॉम शिवनसईचा हा खेळाडू आपण बघतोय. तर जतीन येतोय टेंबोड्याचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षण थोडस बदल करताना पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल यामुळे आपण बघतोय की 3 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. गोलंदाजी मार्क वरून जतीन आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना शुभम सडी. या वेळेला मात्र हा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ. मात्र इथे आपण बघतोय जतीन मार्फत वेळेला मात्र सुरेखरित्या हलक्या हाताने फक्त दिशा दिली गेली चेंडूला आणि एका सेट फलंदाजाला मात्र स्ट्राईक एंडवर आणण्याचं काम करताना शुभम पाटील हा फलंदाज आपण बघतोय. धावसंख्या आपण बघितली तर 17 धावा 1.1 षटकाचा खेळ मात्र इथे आपण बघतोय. धावसंख्या आपण बघितली तर 17
70 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना दीपक साठी मात्र जतीन आपल्याला बघायला मिळतोय. 17 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल जतीन. चला मित्रांनो, थोडी घाई करा. पुन्हा एकदा जतीन. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता. इंटू द गॅप चेंडू जाईल का? क्षेत्ररक्षक मात्र इथे पायाने चेंडूला अडवलं जात आहे. मनोजचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होताना अप्रतिम एका पायाने मात्र चेंडूला अडवलं जाते. क्रिकेटच्या मैदानावर मात्र फुटबॉलची आठवण करून देणारा हा क्षण आपण बघितला. आणि धावसंख्या ह्या दरम्यान मात्र 2 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज जतीन गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र सुरेख डिलिव्हरी बघायला मिळते. गुड कमबॅक करताना गोलंदाज जतीन गोलंदाजी मार्कवर. क्षमता तर खूप आहे दोन्ही फलंदाजाकडे. मोठमोठे फटके मारण्याची ताकद यांच्या मनगटामध्ये आहे आणि ते काम त्यांनी मात्र प्रत्येक मैदानावर आपल्याला बघायला मिळतंय. बहाडोली येथे मात्र अग्री चषक झाला होता. शेवटचं षटक हाताळलं होतं जतीनने आणि अप्रतिम गोलंदाजी करून संघाला अंतिम फेरीमध्ये मात्र दाखल केलं होतं. तोच हा गोलंदाज. या वेळेला मात्र डाऊन द लेग मारा खराब चेंडूचे संकेत देताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती धाव फलकावर 20 धावा. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. तर आपण बघतोय जतीन हा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करताना. राकेश पाटील जे पोलीस दलात कार्यरत आहेत आणि सध्या ते कोलकाता एअरपोर्टला आहेत आणि तिथून या मॅचचा आनंद घेताना त्यांनी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद राकेश पाटील. नक्कीच आज रात्री ते लँड होणार आहेत मुंबई येथे आणि उद्याच्या दिवसामध्ये या मैदानावर आपल्याला बघायला मिळतील. थँक्यू सो मच राकेश पाटील. तर धावसंख्या आपण बघितली तर 21 धावा. गोलंदाज जतीन गोलंदाजी मार्कवर. या षटकातील आपण बघितलं तर 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 5 धावा या षटकामध्ये आपण बघतोय. 21 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. राईट अप ओव्हर द विकेट बारा करण्यासाठी सज्ज होताना अवळ्या मात्र शफल झाले होते. उजव्या एष्टीच्या बाहेर येऊन लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि हा फेवरेट शॉट आहे शुभमचा. परंतु आज कुठेतरी मात्र नीटचे फटके मात्र बॅटमधून येताना बघायला मिळत नाही. धावसंख्या आपण बघितली तर 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 21 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम षटकाची सांगता होताना कुठेही जाऊ नका, पाहत राहा अग्री प्रीमियर लीग 2021. या ऐकूया आपण डीजेला. धावसंख्या आपण बघतोय 2 षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये सुरेख तब्बल 17 धावा आल्या होत्या, माफ करा 16. त्यानंतर आपण बघितलं तर 5 धावा फक्त जतीनच्या षटकामध्ये येऊन अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल. 21 रन्स बिनबाद 21 धावा. धावफलकावर हर्ष आहे गोलंदाजी मार्कवर. दीपक हर्ष पाटील. या वेळेला मात्र वाईट पद्धतीचा यॉर्कर चेंडू आपल्याला बघायला मिळाला. सुरेख गोलंदाजी करताना हर्ष मागच्या सामन्याचा विचार केला तर 2 षटकामध्ये 22 धावा देऊन 3 गडी बाद केले होते. रियान सुपर किंग बहाडोली विरुद्ध मात्र अप्रतिम गोलंदाजी केली होती.
तोच हा हर्ष गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय एपीएल चौकार. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. तने धावाची रन मशीन, गौरव पाटीलचा असा इरादा, त्याचे जोडीला प्रवीण दादा. धन्यवाद. धावसंख्या आपण बघतोय या चौकारानंतर 25. पुन्हा एकदा गोलंदाज हर्ष गोलंदाजी मार्कवर. अव्वळीला मात्र लो फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा वॉडिश लॉंगरला खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जातंय, फेकलं जाते. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजाकडे एक धाव घेण्याचा वेळ होता आणि धावसंख्या आपण बघितली तर 26. 26 धावा आई सप्तशृंगी सरपाडा या संघाच्या धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. हर्ष आहे गोलंदाज. पहिला निर्धाव चेंडू, त्याच्यानंतर चौकार आला आणि त्याच्यानंतर गुड डिलिव्हरी. एका धावेसाठी लॉंगॉनला खेळून काढलेला चेंडू आपण बघितला तो दीपक मडवी याच्या बॅटमधून. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर हर्ष राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी तयार होताना आतापर्यंत 70,000 श्रोते युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना मात्र चांगला प्रतिसाद पहिल्याच दिवशी आणि दुपारच्या सत्रापर्यंत मात्र सुरेखरित्या या स्पर्धेला मात्र प्रतिसाद येताना आपल्याला बघायला मिळतोय. खूप खूप हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय आम्ही या श्रोत्यांचे जे युट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेत. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 27 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज हर्ष गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना दीपक मडवी नावाचा हा ब्रँडेड क्वालिटी ब्रँडेड फटका आपल्याला बघायला मिळतोय 6 धावांसाठी. कमॉन डीजे. अमित पाटीलचा हाय आधार, रोहन ठाकूरवर हाय बशान. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 33 धावा या धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. हर्ष आहे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. अव्वळला मात्र इनसाइड एज लागली होती. नक्कीच साऊंड तर आला होता. नक्कीच थोडासा नाखुश आपल्याला बघायला मिळतात आणि ह्याच कारण आपण बघतोय की चेंडूला मात्र जमिनीवर जोरात आपटलेला आहे. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 33. 33 धावा 3 षटकांचा खेळ झालाय. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. विकेट कीपर एक नंबर आमचा राकेश यो पाटील. धन्यवाद. तर इथे एक 4 व्हीलरची चावी मारुती सुझुकी आणि एक जिओचा मोबाईल आहे छोटा. कोणाचा असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जा. धावसंख्या आपण बघतोय 3 षटकांचा खेळ झालाय. 33 धावा धाव फलकावर. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. खास करून आपण बघितलं तर दीपक याच्या बॅट मधून मात्र खोऱ्याने धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. मोहित मडवी हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. यंग स्टार आहे, भविष्य आहे आगरी समाजाचं. तर 6 षटकांचा खेळ झाल्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार हजर राहायचे. रिहान सुपर किंग बहाडोली आणि क्रिएटिव्ह 11 माकणे. तर
कांद्रेबुरेवरून ॲडव्होकेट नवीनजी गरज साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी शुभमसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. तर मोहित हा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र सुरेख सन्मान दिला जातोय. चेंडूला हलक्या हाताने फक्त दिशा दिली गेली आणि या वेळेला मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट होईल का. आणि या वेळेला मात्र इथे दीपक मडवीला मात्र इथे बाद केलं गेलंय. थोडस मात्र डिसिजन चुकतोय. शुभम स्ट्राईक एंडवर होता. 2 धावा घेताना मात्र थोडीशी रनिंग बिटवीन द कमी पडली आणि या वेळेला मात्र पहिला हादरा बसतोय दीपक मडवी याच्या रूपाने. या ऐकूया आपण एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानात. रोहन ठाकूर मॅन फ्रॉम बिरवाडी. क्लास आहे याच्याकडे, मात्र क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. इन फॉर्म फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र शुभम अंडरम टॅप पद्धतीने खेळलेला हा चेंडू आपण बघतोय. धावसंख्या मात्र 1 पुढे सरसावते. 35 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज मोहित गोलंदाजी मार्कवर. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 35 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज मोहित. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रोहन ठाकूर याच्या बॅट मधून. मात्र हा चेंडू जातोय वाईड इश लॉंग ऑनला. हर्ष क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट होताना धावसंख्या आपण बघितली तर 36 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मोहित गोलंदाजी मार्कवर. जबरदस्त मात्र गोलंदाजीचं पुत्तकरण आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र गुड कमबॅक करताना जतीनने चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र सुरेख चेंडू. एका धावेसाठी मात्र खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय आणि एका धावेने मात्र मोहित मडवीने मात्र सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. कुठेतरी मात्र रोखून ठेवलेला आहे आणि इन्फॉर्म फलंदाज धावबाद झाल्यानंतर मात्र थोडंसं प्रेशर आलेलं असेल. तर आदरणीय सन्माननीय विशालजी पाटील साहेब माजी अध्यक्ष आगरी प्रीमियर लीग यांच्याकडून मालिकावीर म्हणून इथे सायकल देण्यात आलेली आहे. आज खरोखर गरज आहे सायकलची आणि त्यांनी सुरेख असं बक्षीस आपल्याला बघायला मिळते. तर नक्कीच एकदा जोरदार टाळ्याने विशाल पाटील यांचा आपण थँक्यू म्हणूया त्यांना. सायकल आहे मालिकावीरसाठी. तर चेंडू जातोय आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी. धावसंख्या आपण बघितली तर 43 धावा. रोहन ठाकूर नावाचा हा आपण बघितला क्वालिटी ब्रँडेड फटका. जबरदस्त टायमिंग आहे, मनगटामध्ये ताकद आहे या खेळाडूच्या. जरी उंची थोडीशी कमी असली तरी मात्र फटके मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश येताना आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू द्यायचा आहे, आलेला आहे. धन्यवाद. धावसंख्या आपण बघतोय 43 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीवर आहे आणि 4थ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ मात्र इथे संपुष्टात येतोय. शेवटचा चेंडू घेऊन येईल मिस्टर मोहित मडवी. एका बाजूने रोहन ठाकूर इन फॉर्म फलंदाज. फुलटॉस चेंडू होता, इनसाइड एज लागली, चेंडू जातोय शॉर्ट तो फाईन लेगला. मनोज पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल आणि या वेळेला मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना धावसंख्या आपण बघितली तर 4 षटकांच्या समाप्ती अखेर 1 बाद 43. या वेळेला आपण बघितलं तर 43 धावा. आई सप्तशृंगी सरपडा या संघाच्या फलंदाजी करताना अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आगरी प्रीमियर लीग 2021. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. शांतवादी
चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांतबा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजते हैं कि जैसे छम 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 छम। तर यानंतर रियान सुपर किंग आणि क्रिएटिव्ह 11 मागणे फॉर्म घेऊन जा. दोन्ही संघाचे संघनायक आणि लगेच 6 षटकांचा खेळ झाल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. शुभम थोडासा मात्र वेगळ्या पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, ही खासियत आहे या फलंदाजाची. हर्ष आहे गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू मात्र इथे जबरदस्त पद्धतीने मात्र पिच केला गेला. शुभमला मजबूर केलं होतं खेळण्यासाठी आणि चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाज हर्ष राईट आर्म द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना हलक्या हाताने मात्र फक्त दिशा दिली गेली चेंडूला. एक धाव पूर्ण होताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र इथे बघायला मिळते आपल्याला. शुभम पाटील जबरदस्त हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेली आणि जिथे क्षेत्ररक्षक नव्हता तिथे मात्र चेंडू शॉर्ट लेगला जातोय 2 धावांसाठी. धावसंख्या आपण बघितली तर 45 धावा. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूमध्ये किती धावा जमवतील आई सप्तशृंगी सरपाडाचे हे 2 फलंदाज. ज्यासाठी शुभम ओळखला जातो ते फटके मात्र त्याच्या बॅट मधून येताना दिसत नाही. पहिल्यांदाच दुहेरी धाव आलेले आहे. अव्वळीला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावते. पंचांचा इशारा येतोय लेगबाईचा आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 46 धावा. आतापर्यंत शुभम पाटील यांनी मात्र कशा पद्धतीने धावा केलेल्या आहेत तर पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर 2 सिंगल, पुन्हा एकदा निर्धाव, त्याच्यानंतर 4 सिंगल, त्याच्यानंतर पुन्हा निर्धाव, डबल आणि पुन्हा एकदा निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाज हर्ष. अव्वळीला मात्र सुरेखरित्या खेळून काढलेले हलक्या हाताने चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. एक धाव मात्र पूर्ण होताना रोहन ठाकूर याच्या बॅटमधून धावसंख्या आपण बघितली तर 47 धावा. आई सप्तशृंगी सरपाडा प्रथम फलंदाजी करताना षटक क्रमांक 5 आणि चेंडू क्रमांक 4 झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर हर्ष राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना शुभम पाटील याच्यासाठी हा चेंडू असेल. या ओव्हरीला मात्र इथे इनसाइड एज लागली आणि शुभम च्या खेळीला इथे मात्र पूर्ण विराम लागतोय. या ऐकूया आपण एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानात. DJ Sangam in the mix. तर मी देतोय नवीन फलंदाज आमदार चषक विराथन बुद्रुक येथे मात्र सुरेख फलंदाजी केली होती. 10व्या क्रमांकावर येऊन मात्र अफलातून फलंदाजी केली होती. शेवटच्या षटकामध्ये मात्र विजय आपल्या बाजून खेचून आणला होता आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना एक मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र बाद झाला होता. परंतु कौतुक झालं या खेळाडूचं, 9वी येथेच शिकतोय. वळीला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झेल बाद होताना मित याच्या खेळीला इथे सुद्धा पूर्ण विराम लागतोय. हॅट्रिकची संधी मात्र चालून आलेली आहे ती हर्षला, परंतु या वेळेला होणार नाही कारण 2 षटकांचा खेळ झालेला आहे हर्षचा पूर्ण. तर धावसंख्या आपण बघतोय 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 47 धावा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा अग्री प्रीमियर लीग 2021. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. धन्यवाद. चला थोडी घाई करा मित्रांनो, कारण आज आपल्याला 7 सामने संपवायचे आहेत. याची नोंद घ्या. दोन्ही पंचांनी सुद्धा ताकीद द्यायची आहे खेळाडूंना आणि कोणी ऐकत नसेल
तर कमिटीकडे तुम्ही तक्रार करा. धावसंख्या आपण बघतोय 47. 5 षटकांचा खेळ झालाय. चला 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रिएटिव्ह 11 माखणे आणि रिहान सुपर किंग बहाडोली नाणेफेकीसाठी यायचं आहे. या वेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा रोहन ठाकूर मात्र पूर्णपणे चुकलेला आहे आणि धावसंख्या मात्र फक्त आणि फक्त 1 पुढे सरसावली जाते. तर आमच्या मुख्य मंचावर आपण बघतोय दिवाणजी वजे साहेब तसेच योगीजी तरे साहेब आहेत. आमच्या बाजूला किशोरजी वजे साहेब जे खजिनदार आहेत ते सुद्धा इथे भोजनानंतर उपस्थित झालेले आहेत. या मॅचचा आनंद घेण्यासाठी मुख्य मंचावर. तसेच आपण बघतोय विशालजी वाडे साहेब तुषारजी पामाळे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा हर्ष गोलंदाज. अव्वळेला मात्र जबरदस्त भूपेजी गावड साहेब सुद्धा उपस्थित आहेत. तर रोहन आहे जबरदस्त मात्र गोलंदाजी करताना गोलंदाज मोहित गोलंदाजी मार्कवर. फोर्टी 48 धावा या धावफलकावर आपण बघतोय. या वेळेला मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागते. धावसंख्या आपण बघितली तर 49. 49 धावा या धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये सुरेख सुरुवात झाली होती. सचिन काका या हुकमी गोलंदाजाला मात्र तब्बल 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण बघितलं तर दुसऱ्या षटकात 5, तिसऱ्या षटकात 12, चौथ्या षटकात 10 आणि 5व्या षटकात फक्त आणि फक्त 4 धावा. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल का? परंतु सुरेख क्षेत्ररक्षण. 1 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि धावसंख्या आपण बघितली तर 51. 51 धावा. समीर मात्र कौतुक करावं तेवढं कमीच आहे या खेळाडूचं. गुड जज घेतला. चेंडूला मात्र बघितलं की झेल येणार नाही. त्यानंतर एक पाऊल मागे आले आणि चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते. पुन्हा एकदा मोहित हा गोलंदाजी मार्कवर. रोहन ठाकूर साठी या चेंडू असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र विशाल झेल नंबर 2 जबरदस्त मात्र झेल घेताना विशाल किको हा मात्र यष्टीरक्षक आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 51. 51 ह्या धावसंख्येवर मात्र 4था गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. धनेश मॅन फ्रॉम कोपर. मागचं एपीएल जर आपण बघितलं तर रिहान सुपर किंगचा हिस्सा होता. क्षमता तर आहे खूप या खेळाडूकडे सुद्धा. धावसंख्या आपण बघितली तर 51. वेळेला मात्र जबरदस्त स्वीट साऊंड ऐकायला येतोय. क्षेत्ररक्षण करेल प्रणय पाटील आणि चेंडूला फेकेल तोपर्यंत आपण बघितला 2 धावा या सहजरित्या पूर्ण होताना. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात धनेश हा बाद होतोय आणि 6 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण बघितली तर 53. 53 धावा. 54 धावांचं आव्हान असेल ते JRT तेंबोडे या संघाला. चला रेहान सुपर किंग आणि क्रिएटिव्ह 11 माकणे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे लगेच. चला आई सप्तशृंगी सरपडा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. थोडी घाई करा. तसेच JRT तेंबोडे आपण सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे आहेत. डॉन 211 चे संघमालक आदरणीय सन्माननीय विशालजी गरज साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या सौम्यत आमचे भाऊजी हे सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. चला रिहान सुपर किंगचा कर्णधार आणि क्रिएटिव्ह 11 माकणे इथे संतोष मळवी हजर आहेत.
हॅलो. तर आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट नवीनजी गरज साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक करावी. चला, दोन्ही संघाची कर्णधार या रिहान सुपर किंग भाडोली आणि क्रिएटिव्ह 11 माकणे या दोन संघांदरम्यान पुढील सामना आपल्याला बघायला मिळेल. चला, आई सप्तशृंगी सरपडा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि JRT तेंबोडे आपण दोन फलंदाज पाठवा. तर नवीनजी गरज साहेब आहेत ॲडव्होकेट, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. तर रिहान सुपर किंग बहाडोली या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा निर्णय जातोय. काय निर्णय असेल तुषार? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 55 पर्यंत. तर 55 साठी तुमच्याकडे असे कोण चार हुकमी गोलंदाज आहेत की ज्यांचा तुम्ही मुख्य अस्त्र म्हणून वापर करतील? आकाश, जयेश, जयकांत आणि यश. पहिला सामना जिंकला तर प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? काही नाही. तर काय सांगशील संघमालक कल्पेश कडू यांच्याबद्दल आणि या एकंदरीत आयोजनाबद्दल? आयोजन खूप चांगलं आहे. कल्पेश तर ग्रेट आहे. थँक्यू सो मच आणि तुम्हाला शुभेच्छा असतील. तर पिंट्या, नाणेफेकीचा कॉल तुमच्या निर्णय मनाविरुद्ध गेलेला आहे. तर काय सांगशील? प्रथम क्षेत्ररक्षण फलंदाजी करायची आहे, तर 6 षटकांमध्ये बहाडोली संघासमोर कुठपत आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असेल? 60 प्लस आव्हान करण्यासाठी तू स्वतः तर असशील आणि अजून 2-3 असे फलंदाज कोण आहेत की ज्याचा वापर तुम्ही करतील? नक्कीच माझ्या संघामध्ये सर्व खेळाडू चांगलेच आहेत आणि 11 खेळाडू ग्राउंडवर उतरल्याशिवाय खेळ चांगला होणार नाही आणि माझे सगळे 11चे 11 खेळाडू चांगलेच आहेत. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. नक्कीच. या आयोजनाबद्दल काय सांगशील आणि क्रिएटिव्ह 11 माकणे भूपेची गावड सर यांच्याबद्दल काय सांगशील? आयोजन खूप छान आहे. आगरी समाजामध्ये असं आयोजन खूप छान बरं वाटते आणि भूपेश सरांबरोबर सांगितलं तर खूप मित्रासारखे वागतात आमच्याशी आणि खूप सपोर्ट करतात आम्हाला. शेवटचा प्रश्न असेल, प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? सेम टीम राहील. थँक्यू सो मच आणि दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. तर मीत आहे गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या आपण बघितली तर तब्बल 54 धावांचं आव्हान असेल. तर पहिलाच 54 धावांचं आव्हान आणि पहिलाच चेंडू मात्र निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज मीत या वेळेला मात्र सुरेख फटका डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न. सुरेख मिड ऑफला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते, चेंडूला फेकलं जाते, तोपर्यंत मात्र एक धाव आणि ह्या एका धावेने मात्र JRT तेंबोडे या संघाचं अकाउंट ओपन होताना धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद 1. तर इथे मात्र एक मोबाईल आणि एक 4 व्हीलरची चावी आहे. कोणाचं असेल तर ओळख पटवून घेऊन जा. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला मात्र सुरेख इनफिल्डच्या वरून इंटू द गॅप चेंडूला मात्र पाठवलं जातंय.
लॉंग डिस्टन्स चेस करायचा आहे, परंतु चेंडूने मात्र इथे शर्यत जिंकलेले आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. हा येतोय APL चौकार. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. धावसंख्या आपण बघतोय चौकार नंतर 5 धावा 3 चेंडूच्या समाप्ती अखेर प्रणय पाटील नावाचा ब्रँडेड फटका आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. मीत सुरेख गोलंदाजी केली होती. आमदार चषक झालं. या आमदार चषकामध्ये इयत्ता 9वी इयत्तेत शिकणारा हा खेळाडू आणि या वेळेला मात्र इथे प्रणय पाटीलला जीवनदान मिळतंय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. मागच्या सामन्यामध्ये संतोष मडविलला जीवनदान मिळालं आणि तब्बल 79 धावा धावफलकावर लागल्या होत्या क्रिएटिव्ह 11 माकडे या संघाच्या. तर आता मात्र प्रणय पाटीलला इथे जीवनदान मिळतोय. धनेश एक चांगला खेळाडू आहे. ऍज अ क्रिकेटर म्हणून आपण बघितलं तर आउटफील्ड मात्र जेव्हा जेव्हा मैदानात असतो फील्डवर तेव्हा मात्र चांगली कामगिरी त्याच्यातून होताना आपल्याला बघायला मिळते. परंतु आज मात्र इथे झेल सुटतोय. या वेळेला मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. प्रणय समीर जातोय आणि इथे मात्र पहिला हादरा बसतोय तो JRT तेंबुडे या संघाला. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. तर याच मैदानावर आपण बघणार आहोत 18/1/2021 रोजी आपल्याला जेव्हा आगरी प्रीमियर लीगचा फायनलचा डे आहे रविवार आणि सोमवारच्या दिवशी मात्र महिला क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. फक्त आगरी समाजातील महिलांना प्राधान्य दिलं जातंय आणि याच मैदानावर हे सामने होणार आहेत. तर या सामन्यांसाठी जे प्रथम पारितोषिक आहे रुपये रोख रक्कम 11,000 या 11,000 सौजन्य केले जाते. आम्हाला श्री तुषारजी पामाळे साहेब आणि सौभाग्यवती दीपा तुषार पामाळे मॅडम यांच्याकडून हे 11,000 रुपयाचं रोख कॅश प्राइज आलेला आहे. महिला क्रिकेट सामन्यांचं प्रथम पारितोषिक आहे. खूप खूप आभार व्यक्त करतो. आम्ही धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 1/6 अशी धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय. तर गौरव तरे GT यांच्याकडून प्रणय पाटील साठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या षटकात मीतने मात्र कमालीची गोलंदाजी केलेली आहे. 1/6 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय मीत कडून. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. दुसरं षटक घेऊन कोण येईल हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. तसेच ऍडव्होकेट नवीनजी गरज साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून सुद्धा प्रणय पाटील साठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. बाद होणारा खेळाडू आपण बघितलं तर समीर मात्र 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव केली आणि बाद झाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवर जयप्रकाश जग्गूदादा. नवीन गोलंदाज येतो आई सप्तशृंगी सरपाडाकडून. गोलंदाज जयप्रकाश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार करण्यासाठी सज्ज. अवळेला मात्र सुरेख चेंडू प्रणय पाटील नावाचा ब्रँडेड फटका होईल का आणि इट इज अ 6 रन्स 6 धावा. आणि गौरव तरे GT आणि नवीन जे गरज साहेब ऍडव्होकेट आहेत त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. तर नक्कीच प्रणय पाटीलने मात्र जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळेल का.
प्रश्न असेल, कारण झेल सुटल्यानंतर मात्र कमालीची फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. झेल सुटलेला होता प्रणय पाटील याचा, त्याच्यानंतर मात्र षटकार येतोय, म्हणजे जखमेवर मीठ चोळायचं काम करताना प्रणय पाटील आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा जयप्रकाश गोलंदाजी मार्कवर. एका बाजूने आपण बघतोय एक क्लास फलंदाज, तर दुसऱ्या बाजूने अनुभवी गोलंदाज. यांमधील हे द्वंद्व युद्ध आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज जयप्रकाश पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने फक्त दिशा दिली जाते चेंडूला, आणि धावसंख्या आपण बघितली तर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करताना प्रणय पाटील 1 ने पुढे सरसावते. 13 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 13 धावा धावफलकावर गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर जयप्रकाश. यावेळेला फुल टॉस चेंडू होता, मात्र इनसाइड एज लागून चेंडू पायावर आदळतोय, आणि ह्याच कारण पंचांनी मात्र हे अपील फेटाळून लावलंय. धावसंख्या आपण बघितली तर 14 धावा. गोलंदाजी मार्कवरून मात्र चांगली गोलंदाजी करत असताना मात्र हर्षलने एक चांगली मात्र भूमिका इथे घेतलेली आहे की समोर चांगला फलंदाज आहे, सेट फलंदाज आहे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवर आणण्याचं काम करताना हर्षल आपल्याला बघायला मिळतोय. एका हाताने मात्र हलक्या हाताने खेळून काढलं चेंडूला, मात्र सन्मान दिला जातोय, आणि स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्राईक एंडवर जाण्याचं काम करताना हर्षल. पुन्हा एकदा मात्र जयप्रकाश. यावेळेला फुल टॉस चेंडू होता, चेंडूला मात्र इनफिल्डच्या वरून कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला हा चेंडू जातोय. 1 बाउन्स चौकार, आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर JRT तेंबोडे हा संघ जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. कमालीची फलंदाजी करताना कुठेतरी मात्र जोपर्यंत प्रणय मैदानावर आहे तोपर्यंत मात्र धनेश कुठेतरी मात्र थोडासा नर्वस असेल, कारण झेल सुटलेला आहे. 26 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज. गोलंदाज जयप्रकाश गोलंदाजी मार्कवर थोडस महागडं ठरताना तब्बल 3-4 चेंडू मध्ये 12 धावा आलेल्या आहेत, आणि या वेळेला मात्र सुरेख हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचा टो लागला, आणि इथे मात्र आपण बघतोय गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना 18 धावा. गोलंदाजी मार्कवर जयप्रकाश. अव्वळेला मात्र सुरेख फटका इनफिल्डच्या वरून, पुन्हा एकदा मात्र खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय, आणि खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण बघितलं तर दुसरं षटक मात्र कंप्लीट होताना 2 षटकाच्या समाप्ती अखेर 1 बाद 22. अप्रतिम टायमिंग आपल्याला बघायला मिळालं प्रणय पाटील याच्या बॅट मधून. मात्र हा चौकार येताना जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती. पहिल्याच षटकात मीतने मात्र फक्त 6 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला होता. त्यानंतर आपण बघितलं तर जयप्रकाश आला, पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट चेंडू, आणि त्याच्यानंतर चौकार. गोलंदाज बघतोय आपण तिसरं षटक हाताळण्यासाठी शुभम यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतोय. तर मीत येतोय पुन्हा एकदा मात्र. मीत आहे गोलंदाज. पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या एंड कडून मात्र गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. तर मीत आहे गोलंदाज. तिसरं षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार करण्यासाठी सज्ज होताना मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. मीत स्वतः जातोय आणि इथे मात्र गडी बाद होताना हर्षल याच्या खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय. नवीन फलंदाज मैदानात कोण येईल हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. धावसंख्या आपण बघितली तर तिसऱ्या षटकातील मात्र पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. मीतने मात्र कमालीची गोलंदाजी केलेली आहे. 7 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत मीत कडून, आणि धावसंख्या आपण बघितली तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद करण्यात यश येताना मीत ह्या गोलंदाजाला आपण बघितलं कमालीची गोलंदाजी केली होती. आमदार चषक विराट बुद्रुक येते आणि शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम मात्र फलंदाजी केली होती. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, 3 सामने अजून बाकी आहेत खेळायचे.
आणि आजच्या दिवसामध्ये संपवायचेच आहेत ह्याची नोंद घ्या. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 22. षटक क्रमांक तिसरं आणि तिसऱ्या षटकातील मात्र पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघितली तर 22 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 54 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक तिसरा आणि तिसऱ्या षटकातील एक चेंडूंचा खेळ झालाय आणि तब्बल 22 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज समित गोलंदाजी मार्कवर प्रणय याच्यासाठी हा चेंडू असेल एक हुकमी एक्का म्हणून ओळखला जातोय JRT तेंबोडेचा. हा फटका खेळणं सगळ्याच खेळाडूंना जमत नाही. एक आपण इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर रॉबिन उत्तप्पा अशा पद्धतीचा फटका खेळतोय. 3-4 पाऊल पुढे चालत येऊन मात्र गोलंदाजाला षटकार मारणं सगळ्याच फलंदाजाची कामं नाही. परंतु ते प्रणय पाटील मात्र एकदम सोप्या पद्धतीने मात्र खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मिथ हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. जीत गावड या वेळेला मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा मिस्टर मुन्ना पठाण आम्हाला दर्शवतात की हा खराब चेंडू आहे. धावसंख्या आपण बघितली तर 24. 24 धावा धावफलकावर षटक क्रमांक तिसरं आणि तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय. जीतसाठी या वेळेला मात्र मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. JRT तेंबोडे संघाकडून मात्र जीत चौथ्या क्रमांकावर आला आणि महिला कक्षामध्ये थेट चेंडूला पाठवलं जात आहे 6 धावांसाठी. जबरदस्त धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. विजयासाठी 24 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 21 चेंडू 24 धावा. जबरदस्त टायमिंग स्वीट साऊंड ऐकायला आला. चेंडूचा आणि बॅटचा जसा संपर्क झाला तसा गोड आवाज मात्र आपल्याला ऐकायला आला. पुन्हा एकदा गोलंदाज समित गोलंदाजी मार्कवर. अव्वळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. एक धाव मात्र कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळते. थोडंसं माझं गताल क्षेत्ररक्षण आणि ह्याचा फायदा आपण बघितला तर चुकीच्या एंडने सुद्धा फेकी होताना आपल्याला बघायला मिळते. जर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकी जाते तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. 32 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. या षटकातील आपण बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5वा चेंडू गोलंदाज समित. अव्वळेला मात्र सुरेख पुन्हा एकदा मात्र लॉंगॉनला खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय. क्षेत्ररक्षण होईल चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. 33वी धाव मात्र JRT तेंबोडे या संघाची आपल्याला बघायला मिळते. 19 चेंडू आणि विजयासाठी 21 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज समित गोलंदाजी मार्कवर. वेळेला मात्र सुरेख प्रणय पाटीलने मात्र पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी मात्र आपल्या खांद्यावर घेतलेले आहे आणि ह्याच कारण आपण बघतोय की चांगल्या चेंडूला सन्मान देऊन मात्र फक्त एकेरी आणि दुहेरीवर भर देताना हा फलंदाज आपण बघतोय. कारण क्रिकेटचा खूप अनुभव आहे. कारण मोठमोठ्या स्पर्धा खेळलेला आहे. मुंबई प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा मात्र या स्पर्धेचा भाग बनलेला होता प्रणय पाटील. तर बघूया 18 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज असेल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर कोण असेल चौथं षटक हाताळण्यासाठी. JRT तेंबोडे हा संघ मात्र एक एक पाऊल पुढे टाकताना आपल्याला बघायला मिळतोय. विजयाच्या दिशेने मात्र एक एक पाऊल पुढे टाकताना JRT तेंबोडे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर 1-2 गडी बाद करावे लागतील. एखाद षटकात 2 ते 3 धावा देऊन 1-2 गडी बाद करावे लागतील सामन्यात परतायचं असेल तर. चला थोडी घाई करा मित्रांनो प्लीज. शुभम पाटील हॅली हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना प्रणय पाटील एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने आपण बघणार आहोत जीत गावड. हे 2 फलंदाज मेन फ्रॉम उमरोळीचा प्रणय पाटील तर तेंबोडेचा आपण जीत गावड. कम्मालीची फलंदाजी केली होती जीत गावडने सरपाट्याच्या मैदानावर. मागच्या महिन्यामध्ये मात्र अप्रतिम आगरी चषक झाला होता. त्यामध्ये मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली होती या युवा खेळाडूने. तेंबोडेचा हा खेळाडू आहे आणि सर्व प्रेक्षकांची मनं जिंकून मात्र आपलं गळ्यातला ताईत बनला होता. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 34.
तर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 34 34 धावा. या वेळेला आपण बघितलं तर प्रणय पाटील मात्र इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. शुभम पाटीलने मात्र जबरदस्त इथे गडी बाद करताना आपल्याला बघायला मिळाला. तर माऊली हॉटेल प्रोप्रायटर चेतन पाटील आगरवडी स्टेजवर व खेळाडूंसाठी मोफत पाणी बॉटलची सुविधा केलेली आहे. खूप खूप आभार व्यक्त करतोय मिस्टर चेतन पाटील. नक्कीच बी पॅनल मध्ये असतील तर त्यांचा खेळ आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. एक ऑलराऊंडर म्हणून पुढे येताना आपल्याला आगरी समाजातून बघायला मिळतोय चेतन पाटील आगरवडी. त्यांचा आम्ही खूप खूप हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय. धावसंख्या 34 धावा. पुन्हा एकदा शुभम पाटील हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. फुलटॉस चेंडू होता आणि इथे मात्र राकेश गावड पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल. तोपर्यंत आपण बघितलं तर धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या 5चा इशारा येतोय. तर इथे मात्र पंचांनी तर थर्ड अंपायर कोण असेल? जय पवार सर या आपण इथे जरा. तिसरे पंच आपण चेक करायचं आहे कमरेच्या वर जाणारा चेंडू होता का. तर आपण बघतोय इथे आई सप्तशृंगी सरपड्याचा आयकॉन खेळाडू आणि संघ मालक. आई सप्तशृंगी सरपड्याचा आयकॉन खेळाडू आणि संघ मालक हा सामना संपल्यानंतर योगीजी तरे साहेब आणि देवानंदजी वजी साहेब यांच्याशी संपर्क साधायचा आहे. कुठल्याही परिस्थितीत कुठलंही कारण सांगायचं नाही. हा सामना संपल्यानंतर संघ मालक आणि आयकॉन खेळाडूंनी आपल्या योगीजी तरे साहेबांची आणि देवानंदजी वजी साहेबांची भेट घ्यायची आहे. धन्यवाद. तर इथे मात्र डिसिजन पेंडिंग आहे. चेतन पाटील आगरवडी पाण्याच्या बॉटल पाठवायच्या आहेत. बाहुली हॉटेल चेतन पाटील आगरवडी. तर लिगल डिलिव्हरी आहे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या पंचांना एक सूचना करतोय आम्ही की 5 सेकंदाच्या आतमध्येच रिव्ह्यूचा जर काय डिसिजन असेल तर तुम्ही तिसऱ्या पंचांकडे मागायचा आहे. धावसंख्या 36 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज शुभम गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र इनसाइड एज लागून चेंडू येतोय थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा येतोय एपीएल चौकार. जबरदस्त मात्र फलंदाजी आपल्याला बघायला मिळते जीत गावडकडून. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 40 धावा धावफलकावर. जीत मात्र कमालीची फलंदाजी करताना थोडासा हुशारीने मात्र फलंदाजी करतोय. प्लेइंग 11 मध्ये रिहान सुपर किंग वाहडोली मध्ये मात्र एक चेंजेस झालेला आहे. चिन्मय याच्या जाग्यावर मात्र सुजल घरत सफाळे या खेळाडूला मात्र संधी मिळालेली आहे. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 40 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल शुभम. अव्वळेला मात्र सुरेख इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. धनेश कुठल्याही प्रकारची मात्र आता चुकी करताना दिसत नाही. विकेट गिरता हवा और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ.
चला फलंदाज थोडी घाई करा प्लीज. बळी येतोय नवीन फलंदाज मॅन फ्रॉम बहाडोलीचा हा खेळाडू आपण बघतोय. बहाडोली प्रीमियर लीग गाजवली होती अक्षरशः, परंतु या मैदानावर मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. आता मात्र समीकरण असं आहे, आमचे गुणलेखक आकाश पाटील आम्हाला दर्शवतात 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. चौदा चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर शुभम पाटील. या वेळेला आपण बघितलं तर सुरेख मात्र गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळतंय. या वेळेला आपण बघतोय सुरेख फटका बघायला मिळाला. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 1 धाव. विजयासाठी 12 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल तर चामुंडा विराई 11 दुकटन या पॅव्हिलियन मध्ये पाण्याची बॉटल पाठवायची आहे. तर चला मित्रांनो प्लीज घाई करा थोडीशी. दोन्ही पंचांना सुद्धा विनंती करतोय. प्रणील शुभम पाटील अँड कंपनी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल. 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. राकेश गावड येतोय गोलंदाज मॅन फ्रॉम सरपाडा. हा गोलंदाज मात्र कमालीची गोलंदाजी केली होती. मागचं सीझन मात्र गाजवलं होतं या गोलंदाजाने. या वेळेला मात्र त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, कारण 12 चेंडू आणि 13 धावांचं आव्हान आहे आणि हे आव्हान रोखायचं असेल तर गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 1-2 धावा देऊन 1-2 गडी सुद्धा बाद करावे लागतील. शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना न्यायचा असेल तर टिचून गोलंदाजी करावी लागेल. बुंद्यात चेंडू टाकावे लागतील. राकेश गावड राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना विशाल आहे समोर. हार्ट हिटर आहे. क्षमता तर या खेळाडूंमध्ये सुद्धा आहे. दोघांकडे क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. तर एका बाजूने अनुभवी गोलंदाज राकेश. वेळेला मात्र लो फुल टॉस चेंडू होता. फक्त दिशा दिली गेली चेंडूला. डीप स्क्वेअर लेगला 1 धाव मात्र पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतंय. आणि दुसऱ्या धावेचा मात्र कुठल्याही प्रकारे बळीरामचा मात्र प्रयत्न दिसत नाही. विशालला मागे धाडलं जात आहे. आणि धावसंख्या आपण बघितली तर विजयासाठी 11 चेंडू आणि 12 धावा. 11 चेंडू 12 धावा. बळी आहे स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर विशाल. तर गोलंदाजी मार्क वरून राकेश गावड मॅन फ्रॉम सरपाड्याचा हा खेळाडू. तर शुभम पाटील हा काहीतरी कानमंत्र देतोय. कशा पद्धतीने चेंडू हाताळायचे हे मात्र सांगताना आपल्याला बघायला मिळतंय. थोडस मात्र कुठेतरी इथे टीम मीटिंग होताना आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज राकेश गावड गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र जबरदस्त झेल आपल्याला बघायला मिळाला. बळी याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. कमालीचा झेल घेताना मिस्टर शुभम पाटील आपल्याला बघायला मिळतात. तर JRT तेंबोडीचे संघ मालक रोशनजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. तर आता चेंडू शिल्लक आहेत. आमचे गुणलेखक आकाश आम्हाला दर्शवतात 10 चेंडू आहेत आणि विजयासाठी 12 धावांची गरज असेल. राकेश गावड विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळख आहे आणि तेच काम करताना मात्र एका चांगल्या फलंदाजाला माघारी धाडलेला आहे. बळीला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या विजयासाठी 12 धावांची गरज असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 42 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण बघितलं तर चौथं षटक सुरू आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 5वं षटक माफ करा.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राकेश, तर समोर फलंदाज आहे हर्ष पाटील. वेळेला मात्र सुरेख हलक्या हाताने फक्त छन्मान दिला जातोय चेंडूला. धनेश पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली आणि ह्या एका धावाने मात्र समीकरण बदलते. 9 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. या वेळेला आपण बघितलं तर मात्र पुन्हा एकदा जबरदस्त झेल आपल्याला बघायला मिळतोय. राकेश गावड मात्र 4 चेंडू 2 गडी बाद 2 धावा. चेतन पाटील यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. सकाळच्या सत्रापासून मात्र खूप सेवा करतायत ते. तर अमित यांनी मात्र अप्रतिम झेल घेतला. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी 11 धावांची गरज. सामना बरोबरीमध्ये सुटला तर दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल याची नोंद घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला आपण बघतोय 43 धावा धावफलकावर. चला थोडी घाई करा. मनोज येते न्यू मॅन इन आपण बघतोय. मॅन फ्रॉम तेंबोडेचा हा खेळाडू. या खेळाडूकडे सुद्धा क्षमता आहे, परंतु आता मात्र कुठेतरी अंडर प्रेशर मध्ये खेळताना हे फलंदाज बघायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल समालोचन कक्षात. 6 धावांसाठी हर्ष पाटील नावाचा हा ब्रँडेड फटका आपल्याला बघायला मिळतोय. 6 धावा येतात. टर्निंग पॉइंट म्हणावं लागेल JRT तेंबोडेसाठी. हा षटकार खूप महत्वाचा आहे. खूप काही सांगून जातंय, कारण जे स्टँड मध्ये खेळाडू बसलेले होते त्यांच्या चेहऱ्यावर मात्र कम्मालीचं आनंददायी वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. 6 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू आणि 5 धावा. 7 चेंडू आणि 5 धावा. या वेळेला मात्र फुलटॉस लेनचा चेंडू होता. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? क्षेत्ररक्षण केलंय, चेंडूला फेकलं गेलंय. तेवपर्यंत 2 धावा पूर्ण होताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. 51 रन्स, माफ करा 52 रन्स या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात आणि विजयासाठी फक्त 2 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 2 धावा. JRT तेंबोडे या संघाला विजयासाठी. एका बाजूने प्रणय पाटीलचा संघ मात्र संघ सहकारी खुश आहे, तर एका बाजूने शुभम पाटील थोडस मात्र चिंतेत आपल्याला बघायला मिळतोय. चला मित्रांनो थोडीशी घाई करा प्लीज. पंच आपण सुद्धा थोडीशी ताकीद द्या खेळाडूंना. धावसंख्येचा विचार केला तर 52 धावा 5 षटकांचा खेळ कंप्लीट होताना 6वं षटक घेऊन गोलंदाज कोण येईल गोलंदाजी मार्कवर. शुभम पाटील यांनी स्वतः मात्र आपल्या हातामध्ये चेंडू घेतलेला आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. कडक मंगल यांचे इथे आगमन होताना आपल्याला बघायला मिळते. सोनावी गावावरून मात्र थेट उपस्थिती लावलेली आहे आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. मात्र इथे कडक डान्स आपल्याला बघायला मिळेल. कडक मंगलकडून आमच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, धन्यवाद. तर डीजे सुद्धा कडक पाहिजे. या वेळेला आपण बघतोय फक्त दिशा दिली जाते, परंतु इथे मात्र चेंडू पायावर आदळतोय आणि द फिंगर इज गॉन अप अंपायर डाव. इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. तर डीजे ऑपरेटर जरा जेवणासाठी गेलेले आहेत. थोडीशी वाट बघावी लागेल कडक मंगलला, कारण कडक नृत्य आपल्याला बघायला मिळेल. आणि जे श्रोते जोडलेत युट्यूबच्या माध्यमातून 70,000 श्रोते मात्र लाईव्ह बघतायत. त्या 70,000 श्रोत्यांना मात्र कडक मंगलचा कडक डान्स बघायला मिळेल. श्री मनोज नरेश पाटील साखरे यांच्याकडून शेवटच्या दिवशी कमिटी मेंबर्ससाठी काका हलवाई स्वीट तर्फे भेट देण्यात येणार आहे. तर श्री मनोज नरेश पाटील साखरे यांच्याकडून शेवटच्या दिवशी कमिटी मेंबर्ससाठी काका हलवाई स्वीट तर्फे भेट वस्तू देण्यात येणार आहे. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप
हार्दिक स्वागत करतोय इथे आणि खूप खूप धन्यवाद देतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या धावसंख्या आपण बघतोय विजयासाठी 2 धावांची गरज असेल. शुभम पाटील या वेळेला मात्र पुन्हा एकदा उंच उडालेला चेंडू नो मॅन्स लँड रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र JRT टेंबोडे हा संघ विजय होताना आपल्याला बघायला मिळतोय. कमालीचा सामना बघायला मिळाला. शेवटच्या षटकापर्यंत मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळाली. जो षटकार आला समालोचन कक्षामध्ये तो मात्र टर्निंग पॉइंट आपल्याला बघायला मिळाला. चला रिहान सुपर किंग क्षेत्ररक्षण लावून घ्या. आई सप्तशृंगी सरपड्याचे आयकॉन आणि संघमालक आपण योगीजी तरे साहेब आणि देवानंदजी वजे साहेब यांना भेटायचं आहे लगेच. तर प्रणय पाटील यांना यायचं आहे. गौरव तरे जेटी आणि नवीनजी गरज साहेब ऍडव्होकेट आहेत, त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते घेऊन जायचं आहे. चला रिहान सुपर किंग बहाडोली क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला डीजे ऑपरेटर आपण जेवण केलं असेल तर